श्री हरिवंश रामकृष्ण. आज या व्हिडिओमध्ये आपण एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत, जे की अध्यात्माचं लगभग मूल असतं. अध्यात्मामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. नवे असं समजा की अध्यात्म मार्गावरती चलत असाल, साधन पथावरती चलत असाल, भगवत मार्गावरती चलत असाल आणि जीवनामध्ये जर गुरु नसतील तर तुमचं भगवत मार्गावरती चालणं व्यर्थ होऊ शकतं. गुरु किती महत्वाचे आहेत हे तुलसीदास बाबा एका दोह्यामध्ये सांगतात की गुरु बिन भव निधी तरई न कोई, जो बिरंची शंकर सम होई. तुलसी बाबा सांगतात की गुरु बिना भवसागर तरुण जाणं अशक्य आहे. मग तो कुणीही असो. मग कोणी मला काव महाराज एखादा आम्ही तर तो मंत्री आहे, मग तो तरुण जाईल का? नाही. तो मुख्यमंत्री आहे, तो प्रधानमंत्री आहे. नाही महाराज. संसारामध्ये कुठल्याही पदावर असेल, नवे लोकात परलोकामध्ये कुठल्याही देवत्वाच्या पदावरतीही ते विराजमान असतील, कुणीही. या ठिकाणी म्हणतात जो बिरंची माने ब्रह्मदेव ज्या पदावरती आरूढ आहेत, ज्यांच्याकडे पूर्ण सृष्टी निर्माण करण्याचं खातं आहे, एवढं मोठं खातं असणारे ब्रह्मदेव बिरंची शंकर सम होई. भगवान शंकर ज्यांच्याकडे सृष्टीच्या प्रलयाचं खातं आहे, असे एवढं मोठमोठाले शंकर भगवानासारखे यांना सुद्धा भवसागर गुरुच्या शिवाय तरू शकत नाहीत, असं तुलसी बाबा म्हणतात. इतकं अनन्यसाधारण महत्व या आध्यात्मिक पथावर, या भगवत मार्गाच्या पथावरती गुरुच आहे. मग गुरु करणं एवढं महत्वाचं आहे तर गुरु नेमकं कुणाला केलं पाहिजे? कारण की काय होतं महाराज, बऱ्याच वेळेला भोळी जनता, भोळे भाविक बऱ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये फसत असतात. कारण की गुरु जर करायचा असेल तर त्यासाठी फार सावधगिरी महत्वाची आहे. नुसतं एखाद्या महाराजांच्या पाठीमागे जनता पळते, महाराज मोठ्या गाडीमध्ये येत आहेत, बॉडीगार्ड पाठीमागे पुढे आहेत, लोक वारायला त्यांच्याकडे लोक आहेत, याचा अर्थ असा नाही की यांना गुरु बनवलं पाहिजे. किंवा असं नाही की एखाद्या महाराजांची सत्संगाची फी म्हणजे कीर्तनाची फी फार मोठी आहे, किंवा खूप त्यांच्या कीर्तनाला गर्दी निर्माण होते, किंवा ते फारच कीर्तनामध्ये रडतायत, अशांकडून गुरु बनवण्याची किंवा त्यांना गुरु बनवण्याची तुमच्या मनामध्ये जी अपेक्षा असते ती मात्र कुठेतरी योग्य नसणार आहे. कारण की साधारणतः जुन्या बाया घडा जरी घ्यायचा असेल, पाण्याला म्हणा, दह्याला म्हणा, दुधाला म्हणा, साधारण घडा जरी घ्यायचा असेल तर त्याला किती वेळेस ठोकून पिटून पाहतात. जीवनामध्ये जर गुरु करायचा असेल तर त्यांना निश्चितच तुम्ही फार विचार करूनच केला पाहिजे. कारण की मग तुम्ही म्हणा महाराज गुरु तर अनेक प्रकारचे, पण नेमकं इथं कोण्या गुरुबद्दलची या ठिकाणी चर्चा चालू आहे? तर मी ज्या गुरुची चर्चा करतोय ते गुरु म्हणजे दीक्षा गुरु, जे आपल्याला साधन पथावरती चालण्याकरिता बळ देत असतात. गुरु अनेक प्रकारचे असतात. कोणी शिक्षा गुरु असतात, कोणी पथप्रदर्शन करणारे मार्गदर्शक गुरुही असू शकतात, अनेक दीक्षा गुरुही असतात. आता काय यामध्ये शिक्षा गुरु अनेक असतात, कारण की शिक्षा अनेक लोकांकडून घेऊ शकतात. जशी शिक्षा असेल तसे गुरु. पखवाज असेल त्याचे गुरु अलग, एखादी शास्त्राध्ययन असेल त्या विषयाचे गुरु अलग, त्याच्यामध्ये पण अनेक विषयांचे अनेक गुरु असू शकतात. पण मार्गदर्शक गुरुही अनेक असू शकतात. तुम्हाला सत्मार्गाला प्रेरणा करणारे अनेक गुरु असू शकतात. पण दीक्षा गुरु मात्र एकच असू शकतात, ते मात्र अनेक नसू शकतात. आपल्या वारकरी परंपरामध्ये दीक्षाची पद्धती नाही, कारण की
पण ही दीक्षाची पद्धती नसणं कुठंतरी मला वाटते लोकांना योग्य गुरुपर्यंत सुद्धा पोहोचवत नाहीये. कारण की बहुतांश मित्र अनेक लोकांना पाहिले, अनेक जे जिथपर्यंत माझ्या ओळखीचे आहेत, खूप सारे तर असेच मिळतात की ज्यांना म्हणजे दीक्षा गुरुच नाही आहेत. म्हणजे साधारणतः असं समजू शकतो आपण, दीक्षाला आपण साधारणतः गळ्यात माळ घालणं असं म्हणू शकतो, की ज्यांच्या हाताने तुम्ही गळ्यामध्ये माळ घेतले आणि ज्यांनी तुम्हाला एखादे भगवान परमात्म्याचं नाव दिलं असेल, फक्त ते कानात न देता उघड दिल्या जातं, यालाही दीक्षाच म्हणतात. हा एक दीक्षेचाच प्रकार आहे. फक्त उत्तर भारतामध्ये दीक्षा जर घेतली तर कानामध्ये मंत्र दिला जातो, आणि आपल्या इकडे जर दीक्षा घेतली तर गळ्यामध्ये माळ टाकून त्यांना काय केलं जातं, भगवान परमात्म्याचं नाव सांगितलं. पण उत्तर भारतामध्ये जे होतं ते परंपरागत नाव असतं, मंत्र असतो, आणि आपल्या इकडे जो असतो तो भगवान परमात्म्याचा उघड मंत्र तर आहे रामकृष्ण हरी, पण त्या व्यतिरिक्तही कोणी विठ्ठल देतं, जसे आमचे श्री गुरु बाबा विठ्ठल मंत्र माळ घातल्यानंतर देतात. पण बहुतांश तर असंच पाहायला मिळतं की बऱ्याच जणांना विचारा, का हो तुम्ही माळ कुणाच्या हातून घातली, त्यांच्यात आपणच घातली. म्हणजे बरेच लोक स्वतःचे गुरु स्वतःच असतात. पण या अशा गोष्टीमुळे तुमच्या परमार्थिक पथाची उन्नती होत नसते. कारण की भगवान परमात्म्याकडे जायचं म्हटलं, परमार्थाच्या मार्गाला राहायचं म्हटलं की एक सशक्त आणि विद्वान म्हणण्यापेक्षा अधिकारी गुरु असणं महत्वाचं आहे. जेणेकरून प्रत्येकाने एखाद्या अधिकारी महात्म्याच्या हातून गळ्यामध्ये माळ घालून त्यांच्या प्रती पूर्णपणे समर्पित झालं पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही एखाद्या महात्म्याच्या, मी एखाद्या महाराजाच्या म्हणत नाही आहे, हां महाराज सर्वच असू शकतात, पण साधन मार्गाला लावणारे महात्मे, मग ते महाराजामध्येही असतात बरेच, साधन मार्गाला जे लावतील, की ज्यांचं मार्गदर्शन म्हणजे फक्त भजन आहे, असे महात्मे, अशा महात्म्यांकडून तुम्ही माळ घालून सतमार्गाला लागलं पाहिजे. कारण की आपण संतांचे अनेक जीवनामध्ये जर तुम्ही बघितलं, कारण की तुकोबाराय असतील, नाथबाबा असतील, ज्ञानोबाराय असतील, नवे नामदेवराय असतील, तर आधी करून सकल संत, प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये कोणीतरी एक महात्मा गुरु आहे. जसं जनाबाईंच्या जीवनामध्ये घेतलं तर जनाबाईंचे गुरु नामदेवराय आहेत, जे की अधिकारी महात्मे. आणि दुसरी एक गोष्ट, गुरु जीवनात नसेल असं नाही की भगवत प्राप्ती होत नाही, भगवत प्राप्ती होते, पण जी यथासांग गोष्ट त्याच्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे ती मात्र होत नाही. नामदेवरायांच्या जीवनामध्ये बालपणापासूनच भगवान परमात्मा सोबत होते, पण भगवान परमात्मा सोबतही असून गुरु असल्यानंतर पूर्ण चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप दिसत असतं, आणि गुरु जर नसेल तर फक्त भगवान परमात्म्याचं स्वरूप दिसतं. हा भेद या दोन गोष्टीमध्ये. नाहीतर भगवान परमात्म्याला काय गरज होती नामदेवरायांना आज्ञा देण्याची की जा औंढा नागनाथला आणि गुरु करा. गुरुची महत्ताच नसती तर भगवान परमात्मा नामदेवरायांना तर अगोदरच भेटलेले होते. त्याच्यामुळे त्यांचा जीवनाचं उद्देश समोरचं जे महत्वाचं असतं ते तर अगोदरच पूर्ण झालेलं होतं. मग गुरुची महत्ता का, तर भगवान परमात्म्याने सुद्धा नामदेवरायांना गुरु करण्याकरिता औंढा नागनाथला पाठवलं. त्यानंतर विसोबा खेचर ज्यांना आपण म्हणतो ते नामदेवरायांचे पुढे चालून गुरु झाले. तेव्हा चालून नामदेवरायांना चराचरामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. मग पुत्र नामदेवरायांची रोटी जरी घेऊन पळत असेल तर नामदेवराय त्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळतात. का, तर त्यांच्यामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचं दर्शन त्यांनी केलं. नाथबाबांच्या जीवनामध्ये गाढवामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन केलं. तर हे कधी झालं, जेव्हा सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना मिळाले त्यावेळी. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये निवृत्तीदादांसारखे महान साधू त्यांच्या सद्गुरू स्थानाच्या अधिष्ठित होते, अधिष्ठानावरती विराजमान होते. म्हणजे लगभग आपण पाहिलं तर सर्वच संतांच्या जीवनामध्ये, तुकोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण अभंगामध्ये मिळतं ना की बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. या भगवान परमात्म्याच्या नावाला तुकोबारायांनी मंत्र म्हटलेला आहे, आणि हा मंत्र तुकोबारायांना गुरुप्रदत्तच मिळालेला आहे, मनमानी ढंगानं नाही.
मनमानी आचरण केल्यानं भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नसते. व्यास ऋषी म्हणजे ऋषी म्हणता आमच्या परंपरेमध्ये वृंदावनमध्ये व्यासजी येतात, जे की दिग्विजयी होते. पूर्ण जेवढेही भारतवर्षामध्ये ब्राह्मण किंवा जेवढेही विद्वान समाज होता सर्वांना त्यांनी जिंकलं होतं. त्यांचं एक पद आहे, व्यासजी म्हणतात की देखा देखी भक्ती को व्यास न होत निभा. म्हणजे बाबा नुसत्या पाहिलेल्या गोष्टी आणि त्यांचं आचरण केल्यानं कुठल्याही गोष्टीचं काय होत नाही म्हटलं, ती गोष्ट प्राप्त होत नसते. जसं की बाबा हे यांनी केलं म्हणून आपण करायचं, अशाने भगवान परमात्मा भेटत नसतो. याच्याकरिता सद्गुरूची आवश्यकता जीवनामध्ये महत्त्वाची आहे. सद्गुरू जर जीवनामध्ये असतील तर सद्गुरू आपल्या शिष्याला त्या भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त करत असतात आणि नवे त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना ते काय करत असतात, स्वतःहून सामोरे जाऊन किंवा आपल्या भजनाच्या बळाने त्या विघ्नांना दूर करत असतात. म्हणून एका सतशिष्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल, भगवत मार्गाला जर पोहोचायचं असेल, भगवत मार्गाने जर चालायचं असेल तर एका सद्गुरूचा हात आपल्या पाठीशी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती द्यायची होती, कारण की अनेक ठिकाणी मी माझ्या निदर्शनात आहे की लोक कुणालाही गुरु मानून चालतात, पण अशाने मात्र नुसतं गुरु बनवून किंवा हाताने स्वतः गळ्यामध्ये माळ घालून उद्धार होत नसतो. याच्याकरिता एका सत महात्म्याची कृपा, एका सत महात्म्याचा आशीर्वाद हे तुमच्या पाठीशी असणं महत्त्वाचं आहे. रामकृष्ण.